भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यामध्ये लाँग मार्च, पाणी जंगल जमिनीच्या प्रश्नावरती आंदोलन, तर डहाणू चारोटी ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी लाँग मार्च काढण्यात आलाय। या लाँग मार्चमध्ये एकाच वेळी 10 ते 15 हजार आदिवासी महिला आणि पुरुष सहभागी झाले। त्याआधी मोठा पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, आपण पाहतोय भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून खरं तर हा लाँग मार्च काढण्यात आलेला आहे। त्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत या संदर्भात सविस्तर माहिती। सेजल, निश्चितच मी आता डहाणूच्या चारोटी या ठिकाणावरती उभा आहे आणि याच ठिकाणावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हा जो लाँग मार्च जो आहे हा इथून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणावर रवाना होणार आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण पालघरमधलं जल, जमीन आणि जीवन अशा विविध ज्वलंत प्रश्नावरती हा मोर्चा निघालेला आहे। कारण पालघर जिल्हा हा चौथी मुंबई म्हणून उदयास येत असताना या ठिकाणी अनेक जे प्रकल्प जे आहेत हे या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे या कम्युनिस्ट पक्षाकडून या ठिकाणी जे त्यांचे स्थानिक मूलभूत प्रश्न जे आहेत हे मूलभूत प्रश्न त्यांच्यामध्ये वनपट्टे असतील, गायरान जमिनी, इनामी जमिनी असे विविध प्रश्न जे आहेत या प्रश्नापासून हा जो आदिवासी आणि समाज जो आहे हा कुठेतरी वंचित राहतोय। प्रकल्पाच्या नावाखाली या समाजाला कुठेतरी विस्थापित केलं जात आहे असा त्यांचा आरोप आहे आणि याच मागणीसाठी या ठिकाणचा जवळपास आता सध्या तरी बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लाल वादळ जे आहे हे चारोटी नाक्यावर धडकलेलं आहे आणि 30 ते 40 हजार जे महिला पुरुष असतील या मोर्चामध्ये असतील असा दावा सुद्धा आमदार विनोद दिलेल्या अपडेट्ससाठी। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा हा डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणाहून तो राष्ट्रीय महामार्गाने निघून पायी चालत जाऊन तो पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे। आमची मागणी या मोर्चामध्ये अशी राहील की जी उर्वरित क्षेत्र जे आहे वनपट्ट्याचे ते आमच्या नावे करून दिलं पाहिजे। ज्या ठिकाणी हा शेतकरी जमीन कसतो त्याचे पंचनामे करून त्याचं नाव कुठेतरी सातबाऱ्या सदरी त्याची नोंद झाली पाहिजे। आमचं असं म्हणणं आहे का हे जे आमचा पालघर जिल्हा आहे असा व्यवस्थित राहू द्या, आम्हाला काही गरज नाही चौथ्या मुंबई